आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। विनंती माझी सभागृहाला विरोधी पक्षाला एवढीच आहे की वरच्या हाऊसला देखील हा बिल पास करायचा आहे आणि आपण कुठलाही बिल चर्चेविना आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांशी प्रत्येक बिल आपण इतके अधिवेशन झाले आपण चर्चा करूनच करत आहोत। हा बिल रामटेकच्या राम मंदिराच्या संदर्भामध्ये तिथं काय झालं, प्रशासक आहे आणि खूप वर्षापासून त्या ठिकाणी प्रशासक असल्यामुळे आज नाही विश्वास मंडळ नाही आहे, तर न्यायालयाने ऑर्डर दिलं होतं की त्यामध्ये विश्वास मंडळ करा आणि त्यानुसार ऑलरेडी खूप वर्ष झालेली आहे। माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे, तर किमान आपण आता एकदा विरोधी आपला अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू तर त्यामध्ये व्यत्यय येऊ नये, यामध्ये आपण नवीन विश्वस्त मंडळ करत आहोत, त्यासाठी हा बिल मंजूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी मी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो। एक मिनिट, मंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी आपण सहमत असाल तर मी बिल घेतो, नाही तर पुढे घेऊ, काय ते ठरवा, तुम्ही ठरवा काय करायचं। अध्यक्ष महोदय, आम्हाला हीच अपेक्षा आहे, मी पुन्हा पुन्हा ते उल्लेख कर, अरे हे आमदार साहेब बसलेत का? चला काय झालं? तर या इकडे या, आपण बोलू, चर्चा करू, या असू दे, या आपण चर्चा करू, पहिले आपण चर्चा करू, आणि मग अध्यक्ष महोदयांना सांगू, आपण चर्चा करू। नाही, सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसावे, सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसावे। आता बसा बसा, जागेवर बसा। नाही, मला एक गोष्ट समजत नाही, मला वाटतं या सभागृहाला वेळपत्रिकेची गरजच नाहीये, कारण या सभागृहाला वेळपत्रिकेची मला वाटतं आता गरज नाहीये, कारण आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो बिझनेस आहे, जे कामकाज आहे ते घेणं अपेक्षित असतं। प्रत्येक सदस्य येतो, मला हक्कभंग मांडायचा आहे, मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्यायचं आहे, मला बोलायला दिलं नाही तर मी वेलमध्ये येऊन बसतो, ही काय प्रथा बरोबर नाही आणि अत्यंत चुकीचं आहे। आज ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो बिझनेस आहे तो बिझनेस होणार, तुम्हाला हक्कभंग द्यायचा असेल दालनात द्या, तो मी कन्सिडर करून योग्य ती पावलं उचलीन। प्रत्येकाला हक्कभंग सभागृहात मांडायला देऊ शकत नाही, शक्य नाही, माझ्याकडे बिझनेस बाकी आहे, तो संपवायचा आहे, तुमच्या हक्कभंगाला मी प्राधान्य देऊ शकत नाही। बसून घ्या। ठीक आहे, आपण नवीन आहात, जरा आपल्या गटनेत्यांना सांगा जरा। चला, नाही चालू काय करणार, त्यांनी विश्लेषण सांगितलं नाही अजिबात। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहामध्ये 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 जे मंजुरी करता आलंय, त्याच्यावर मी माझे विचार थोडक्यात मांडण्याकरता उभा आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी फक्त 2च मुद्दे सांगितले। या बिलामध्ये अनेक खंड आहेत आणि हे खंड इतके आहेत, मला असं वाटतंय की अशा पद्धतीच्या विधेयकाला आपण ताबडतोब मंजुरी देणं म्हणजे पर्यायानं कळत नकळतपणे जर एखादी भविष्यामध्ये चूक घडणार असेल तर त्या चुकीचे सुद्धा आम्ही समर्थन केल्यासारखं आणि ती चूक करण्याकरता आम्ही सुद्धा तुमच्यामध्ये भागीदारी असल्यासारखं कदाचित उद्या आमच्यावर आक्षेप येऊ शकतात। पण आपण असं सांगितलं की हे विधेयक इथं मंजूर करून विधान परिषदेमध्ये आम्हाला लगेच मंजूर करून घ्यायचं आहे, अशा प्रकारचं सांगितलं। आपण सभागृहाला विनंती केली, माननीय अध्यक्ष महोदयांनी सुद्धा असं म्हणाले, जर एवढं होत असेल तर मी मांडतो, नाही तर मांडत नाही, ठीक आहे, एकमेकाचा परस्पर आदर हा करावा लागतो। पण मंत्री महोदय, आपण इथं उल्लेख करताना असा केलात की कोर्टानं आदेश दिलाय, कोर्टानं आदेश दिल्यामुळं प्रशासकाच्या ऐवजी आपण कमिटी तयार करताय का, असाच त्याचा अर्थ आहे ना? कारण याच्यामध्ये इतकं स्पष्ट आणि इतक्या झटकन ओळखणं कठीण आहे आणि म्हणून प्रशासकाच्या ऐवजी त्या ठिकाणी सदस्यांची कमिटी तयार करणं, अशा पद्धतीचं मला वाटतं हे विधेयक तुम्ही आणलेलं आहात। आणि म्हणून हे कोर्टानं तुम्हाला काय आजच सांगितलं नसेल, कोर्टानं सांगितलेला बरेच दिवस झाले असतील,
पण अधिवेशन संपायच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या तासापर्यंत तुम्हाला खरोखर या मंदिराची एवढी काळजी होती तर शेवटच्या दिवसापर्यंत का थांबलात? का त्याच्या अगोदर तुम्ही आणलत नाही? का हे बिल कमीत कमी इंट्रोड्यूस केलंच नाही? तुम्ही किमान हे बिल किमान तरी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायला पाहिजे होतं. कन्सिडरेशन करणं न करणं हा नंतरचा भाग आहे, पण तुम्ही ते केलेलं नाही. आज आपण गडबडीत आणताय आणि एवढं मोठं विधेयक आहे, त्यामुळं काही ना काहीतरी तुम्ही ह्याच्यामध्ये लपवत असावेत आणि घाई गडबडीमध्ये हे विधेयक तुम्ही मंजूर करून घेत असावेत असा संशय यायला जागा आहे. कारण या मंदिराचं नाव रामटेक, जिल्हा नागपूर येथे स्थित असलेले भोसला देवस्थान रामटेक या नावाने ओळखले जाणारे मंदिर ही उक्त देवस्थान हे राम यांचे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून त्याला मोठे धार्मिक महत्व आहे. दरवर्षी राज्यातून राज्याबाहेर लाखो भक्तगण देवस्थानाला येत असतात. रामनवमी व कार्तिक पौर्णिमेच्या उत्सव प्रसंगी मोठ्या संख्येने भक्तगण देवस्थानमध्ये येत असतात. या ठिकाणी या देवस्थानचं महत्व आम्ही मान्य करतो. याबद्दलची श्रद्धा आमच्या मनामध्ये कायमच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. आपण अयोध्येमध्ये एक राम मंदिर उभं केलं 1990च्या दशकामध्ये. या ठिकाणी पोलिसांच्या लाट्या काट्या खाणं, पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला धरून नेणं, या सगळ्यामध्ये आम्ही होतो. त्यामुळे रामाबद्दल फक्त तुम्ही बोलून तुम्हाला श्रद्धा आहे, रामावर बोलून तुमचा विश्वास आहे, रामाबद्दल तुमचा बोलून फक्त आदर आहे, पण आमचा कृतीतून रामभक्ती आहे, कृतीतून आदर आहे. त्यामुळं आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण आपण याच्यामध्ये कमिटीमध्ये कोणाकोणाला घेणार आहात याचा कुठेही मला काही उल्लेख दिसत नाही. कमिटीमध्ये सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की साधारणपणे कमिटी कोणकोणत्या सदस्यांची केली जाते याचा उल्लेख सर्वसाधारणपणे या ठिकाणी असतो आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण असेल, उपाध्यक्ष कोण असेल, ट्रेझरर कोण असेल, अशी 2-3 महत्वाची जी पदं आहेत त्या पदांचा उल्लेख सर्वसाधारणपणे असतो. आणि बाकीचे सदस्य आम्ही कसे घेणार, ते गव्हर्नमेंट घेणार, नॉन गव्हर्नमेंट घेणार, अशा पद्धतीचा सर्वसाधारणपणे ड्राफ्ट असण्याची पद्धत माझ्या माहितीप्रमाणे आहे अध्यक्ष महोदय, असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आपण कोण घेणार हे काही सांगितलेलं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये कोण घेणार ते सर्वसाधारणपणे सांगा. घ्याल ते प्रामाणिक घ्या, अतिशय विश्वासू घ्या, देवावर श्रद्धा असल्याबद्दल घ्या. चंपतराय घेऊ नका, गोविंदराव घेऊ नका, अनिल मिश्रा घेऊ नका, अशा प्रकारचे लोक घेऊ नका की आता अयोध्येमध्ये आपण बघितलं की रामलल्लाला लुटायचं काम केलं. ज्या रामानं आपल्याला सत्तेवर आणलं त्या रामाला लुटण्यामध्ये सुद्धा आपण मागं पुढे बघितलं नाही. हे फार मोठं गुभांड आता बाहेर आलंय आणि फार मोठे प्रकरण गाजणार आहे. आता कुठं ती सुरुवात झाली आहे आणि म्हणून याला पाठिंबा देत असताना मनामध्ये शंका ठेवून, पुढे जास्त न वेळ काढता मनामध्ये शंका ठेवून तिकडचं अयोध्येतलं इथं आणखीन थोडे दिवसांनी प्रकरण या ठिकाणी उपस्थित करणारे किंवा तशा प्रकारचं प्रकरण घडवणारे लोकांना घेऊ नका. वरून राम आणि आतमधून पोटामध्ये काळा राम असं काही असता कामा नये आणि म्हणून तशा प्रकारचे घ्या, एवढंच फक्त आम्ही सांगतो. पण त्याच्यापेक्षा थोडं विस्तारनं तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आणि कमिटीवर कोण घेणार वगैरे थांबा ना, ह्यांना बोलायचं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी आपला सन्मान राखून या ठिकाणी थांबतो. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 64ला मान्य मंत्री महोदय आम्ही पाठिंबा देतो. पण पुन्हा आपण चूक एक करतोय अध्यक्ष महाराज. चूक काय करतोय अध्यक्ष महाराज? हे बिल केलं की अतिशय पवित्र स्थान रामटेक आहे. कारण महाराष्ट्रात जिथं जिथं प्रभू रामाचा स्पर्श झाला त्यामध्ये नाशिकची पंचवटी असेल, रामटेक असेल आणि अध्यक्ष महाराज प्रभू रामाची आजी राजा आजची पत्नी इंदुमती ही विदर्भ कन्या आहे. अध्यक्ष महाराज यामध्ये फक्त तुम्ही वकील आहात, एक गोष्ट बदलवणं आवश्यक आहे. तुम्ही सदस्य करतात त्याच्यात तुम्ही स्वतः राहणार आहात, नगरपालिका अध्यक्ष राहणार आहात, पण बाकी अशासकीय सदस्यांसाठी ज्या तुम्ही नियम इथं लावलेत त्यामध्ये 2 नियम बदलवले पाहिजे. एक, नैतिक अधपतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरता फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर, आता तुम्हालाही माहित आहे तुम्ही वकील आहात, मी जरी LLB आहे, मी गेलो नाही कोर्टात, पण अध्यक्ष महाराज दोषी ठरवल्यावर म्हणजे काय, म्हणजे तो सदस्य त्याच्यावर गुन्हा असला नैतिक अधपतनाचा तरी तुम्ही त्याला ठेवणार. कारण तुम्ही कंडिशन मध्ये काय म्हणताय, दोषी ठरवल्यावर.
आता दोष ठरवण्यासाठी तर 50 वर्ष लागतील, तोपर्यंत इकडे मंदिरात तो गडबड करेल. दुसरं, समितीच्या सदस्याने पद धारण केल्यावर तिने आपले कर्तव्य पार पाडताना गंभीर गैरवर्तणूक केल्याबाबत ती दोषी असल्याचे आढळून आले आणि त्या संदर्भातील शिक्षा झाल्यावर मला आपल्याला व्यक्तिगत विनंती आहे की आरोप जरी झाला तरी आपण प्रभू रामाच्या मंदिराचं विश्वस्त मंडळ बनवतोय. मा सीतेच्या संदर्भात फक्त शंका घेतली, अग्निपरीक्षा दिली, तेव्हा प्रभू राम असं म्हणाले नाही कोर्टाचा निर्णय येऊ द्या, कोर्टाने दोष दिल्यावर आम्ही करू. तुम्ही सदस्यत्व काढताना कोर्टाने दोषी ठरवल्यावर, कोर्टाने, अरे एकाने जरी बोट उचललं की हा या राम मंदिराच्या विश्वस्त संस्थेमध्ये आलाय, प्रेमापोटी आलाय, कधी कधी तुम्हाला माहिती आहे आज तुमच्यासारखा सज्जन अतिशय उत्तम मंत्री आहे, आमदार आहे, उद्या नाही आलेत तुम्ही आणि एक चुकीचा माणूस निवडून आला, त्याचे चमचे इथं बसतील. या कायद्यामध्ये कृपया प्रभू रामाच्या कोणत्याही कायद्यामध्ये पगवाट ठेवू नका. तुम्ही हे मान्य करा की मा सीतेवर शंका घेतल्या बरोबर जसा त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. काय कोणी काय ठेका घेतलाय का की मीच बसेन तिथं विश्वस्त म्हणून? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला रे झाला तर कोर्टाच्या शिक्षेची वाट पाहायची नाही. FIR झाल्याबरोबर त्याचं विश्वस्त ट्रस्टी पद जाईल. नाहीतर प्रभू राम हे आपल्याला अशा आणि राम असणाऱ्या लोकांना तिथं सेवा करण्याची संधी देणं हे या कायद्याची पळवाट आहे. आणि म्हणून मंत्री महोदय तुम्ही अभ्यासू व्हा, जाणकार आहात, तुम्ही कार्यक्षम आहात, पण तुमच्या हातून हे पातक प्रभू रामाचं होता कामा नये ही काळजी घेऊन एवढी सुधारणा मान्य करावी की FIR झाली की नो ट्रस्टी, एवढं करा. हे 64 क्रमांकाचं विधेयक रामटेक मंदिराच्या संदर्भात या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी मांडलंय. खरं तर आत्ता हे विधेयक आमच्या हातात आलं, अजून 2 पानं सुद्धा वाचण्यात आली नाही. तुमचा हेतू शुद्ध आहे यावर आमचा विश्वास आहे. पण आता अलीकडे रामाच्या नावाचा वापर करून जे जे काही चाललं आहे, प्रभू रामचंद्राचं नाव, त्यामुळे सगळीकडे शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. तुम्ही राजा हरिश्चंद्र आहात हे सगळ्यांना माहीत आहे, कारण तुम्ही देणारे आहात, घेणारे नाहीत. पण आता हे बिल आणत असताना या बिलामधील प्रावधान जे काही अध्यक्ष महोदय केले गेले यामध्ये खरं तर एवढ्या घाईघाईत शेवटच्या दिवशी हे बिल आणायची आवश्यकताच नव्हती. तुम्ही 15 दिवसाचं अधिवेशन, आपलं 3 आठवड्याचं अधिवेशन झालं, 15 दिवस आपण काम करतो इथे आणि 13 दिवस, आणि खरं म्हणजे आज अशासकीय कामं करून घेण्याचा दिवस होता, आम्हाला न्याय देण्याचा दिवस होता. तर तुमच्याकडून ती अतिशय आमची नेहमीच आहे. दुर्दैवानं हे बिल आणत असताना त्यांनी मांडल्यानंतर हे बिल आमच्या हातात आलं. मला वाटतं की भास्कर भाऊंच्या हातात नंतर आलं. आता ह्यावर चर्चा करायची, विश्वस्त मंडळ या मंदिरावर नेमायचं आहे. रामटेकचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने काही काळ तिथे थांबले. भोसलाकालीन भोसलेचं राजवट होती, त्या राजवटीमध्ये या मंदिराची निर्मिती झाली, त्याची पुनर्बांधणी झाली आणि एक भव्य असं स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी उभं झालं. अध्यक्षमध्ये जे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय त्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघामध्ये हे मंदिर उभं आहे आणि कदाचित प्रभू रामचंद्राचं काही प्रमाणात आशीर्वाद असेल, त्यामुळं ते 2-4-5 वेळा झाले मला वाटतं की आमदारही म्हणून येत आहेत. भावना शुद्ध असली तरी अध्यक्ष महोदय यातील तरतुदी आम्ही बघत होतो. खरं म्हणजे हे विश्वस्त मंडळ कोण असावं, त्यामध्ये केलेल्या त्यातला आमदार असावा, नगर अध्यक्ष असावा किंवा सेवाभावी माणसं असावी, त्यासाठी पात्र असणारी व्यक्ती कोण असावी. जी मंडळी अयोध्येत नेमली गेली त्यांची पात्रता काय होती, ते कुठल्या पात्रतेत बसत होती की त्यांच्यावर आज देशभरामध्ये जगामध्ये छितू चाललेली आहे. लोक दानपेटी जी लुटली गेली त्यावरून इतकी मोठी बदनामी या देशाची झाली की जिथे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण असतं त्या ठिकाणी सुद्धा
चोरी होऊ शकते, लूट होऊ शकते, हे बघितल्यावर कुणाची बदनामी कोण करतो आहे याचंही उत्तर यामध्ये सापडेल. कारण सध्या बदनामीचे वारे जोरात सुरू आहे. कुणाला कुणाची बदनामी करायची ते ठरवत आहे. त्याच्या आड मात्र आम्ही बोलू नये, आमचा आवाजच निघू नये, विरोधकांनी सरकारवर काही टीकाच करू नये, अशाही प्रकारचा सूर या ठिकाणी उमटला. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला भाडे के तट्टे कुत्रे वगैरे आम्हाला समजलं. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणता संविधानिक आणि असंविधानिक शब्द आहे, पण या सभागृहामध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होत असताना, कुठलीही चर्चा होत असताना अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी काय हो, थांबा ना, बिलावर बोलतोय मी, तुम्हाला भेटेल ना. आता आपले चांगले अध्यक्ष आले, सर्वांना बोलायला देणार. बोला. कारण पुढचे उर्वरित कालावधीसाठी तेच अध्यक्ष होणार आहेत असं ऐकलोय. चांगलं चालवत आहे काम, तुम्ही तिथे बसून, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. अध्यक्ष महोदय, यामध्ये हे पवित्र कार्य आहे. खरं म्हणजे राम मंदिराचा विषय आल्यानंतर ओघाओघानं संपूर्ण रामायण नजरेपुढे येतो आणि त्या देशाच्या श्रद्धास्थानी दैवत म्हणून सगळ्यांची श्रद्धा भक्ती प्रभू रामचंद्रावर, मर्यादा पुरुषोत्तम तो रामायण जर आपण पाहिला अध्यक्ष महोदय, वाल्मिकी रामायण असेल, तुलसी रामायण असेल, अनेक 100 माझ्या माहितीप्रमाणे काही 26-24 भाषेमध्ये रामायण लिहिलं गेलं. लिहिणारे अलीकडचे त्या रामायणाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्रुपीकरणही झालं, पण खरं रामायण होता तो वाल्मिकी रामायण होता. कधी प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर जात पात धर्म पंथ यावर कधीच उच्च नीच शूद्र कधीच यावर प्रभू रामचंद्राच्या लेखी विचारात भेदभाव नव्हता. तो भेदभाव पूर्ण जर आपण वाल्मिकी रामायणातले काही उदाहरण दिले तर प्रभू रामचंद्र कोण होते असं म्हणतात, करणी करे सो नरका नारायण हो जाय असं म्हणतात. कारण करणी म्हणजे कर्तृत्व आणि कर्तृत्वातून माणसाचा देव होतो. नर म्हणजे माणूस, नारायण म्हणजे देव. कर्तृत्वातून या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस त्याला देवाचं रूप प्राप्त होतं आणि तो देव रूपानं प्राप्त झालेला माणूस आपल्याला पूज्यस्थानी असतो. प्रभू रामचंद्राचं कार्य असेल, छत्रपती शिवरायांचं कार्य, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, ही सगळी महापुरुष होऊन गेली, त्यांच्या कर्तृत्वाने देवस्थानी गेली आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास तर त्यापेक्षा मोठा आहे. पण त्याच प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये माणसाला माणसाशी लढवताना मी पाहिलं अध्यक्ष, धर्माला धर्माशी भांडण लावताना मी पाहिले. महाराष्ट्रामध्ये अलीकडे झालेल्या दंगलीमध्ये 19.7% दंगली महाराष्ट्रात झाल्या आहेत 100%. मी काल परवा एका ठिकाणी वाचलं, खरं आहे ते कळेल. म्हणजे तणाव निर्माण झाला. ज्या भूमीनी अनेक महान नेत्यांना घडवलं, महापुरुषांना घडवलं, अध्यक्ष महोदय, हे बिल आणत असताना इथे भत्त्याचा उल्लेख झाला. कशाला पाहिजे भत्ता?
जर तुम्ही प्रभू रामचंद्राच्या सेवेकरी आहात, बैठकीला येताना जाण्या येण्याचा प्रवास कशाला पाहिजेत? अशा माणसाची निवड करा ना, की जो भत्ता घेणार नाही, प्रवास भत्ता, गाडी पत्ता, म्हणजे लोकांच्या दानपेटीतून लोकांनी दिलेल्या श्रद्धेपोटी आलेल्या पैशातून हे विश्वस्त धन भत्ता घेतील. तुम्ही त्याला भत्ता देणार आहात, भत्त्यासाठी येतील. म्हणजे गरिबांनी दिलेलं दान, श्रद्धेने दिलेलं दान, भाविकांनी दिलेलं दान हे भत्तासाठी जर घ्यायचं असेल तरी विश्वस्त मंडळ का नेमता तुम्ही? सांगा, याची काय गरज आहे हे विश्वस्त मंडळ नेमायची? अरे श्रद्धेनी, समर्पित भावनेनी हे नेमले पाहिजे. हे तर असं झालं आहे, ऊर्जा निर्मिती वाढायसाठी कोळशाला स्वच्छ करायचा आणि त्या कोलवाशिरीवाल्यांना पैसे द्यायचे. ते धूळ काही निघत नाही, कोल स्वच्छ होत नाही, एनर्जी काही वाढत नाही, पण तो कोलवाशिरीवाल्याचा फायदा होतो आणि इकडे बॉयलर सत्यानाश होऊन अनेक युनिट बंद पडतात. हा असा स्वच्छ करण्याचा काही प्रयोग करण्याची मशीन काही तयार केली का? म्हणून माझं मत असं आहे अध्यक्ष महोदय, मी या बिलाला वर चर्चा करताना, माझं मत मांडताना तुम्ही आम्हाला संधी दिली. प्रभू रामचंद्र त्यांचा विश्वास, विचार, प्रभू रामचंद्राचा कार्यकाळ खूप मोठा आहे. ते वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना हो कळेल काय म्हणत असतील हो प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचे सेवक बजरंगबली, हनुमानजी ज्यावेळेस दानपेटीतून वेदना झाल्या असतील, तर काल परवा मला स्वप्न पडलं, बजरंगबली दिसलेत, हातात गदा घेऊन रागाने बघत होते. इतक्या जोरात राग होता त्यांचा. स्वप्नामध्ये आता आम्ही बघतोय चोरी बिरी, तर तेच रात्री दिसतं स्वप्नात, जे काय दिवसा घडतं त्याची प्रतिकृती. त्या बजरंगबलीने